Brought to you by Techno Camon 30 series. पुणे अपघात प्रकरणात आपल्याबरोबर ते प्रत्यक्षदर्शी आहेत ज्यांनी सगळ्यात आधी हा अपघात पाहिला, वेदांत अग्रवालला पकडलं आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. ते आहेत संकेत मुंबई तकशी बोलण्यासाठी. संकेतजी, त्या दिवशी तुम्ही अपघात तुमच्या डोळ्यासमोर झाला, नेमकं काय सगळं प्रकरण झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी आम्ही एक 7-8 जण इथं FML पाशी थांबलो होतो आणि FML पासून लेफ्ट साईडचा पण पूर्ण रोड दिसतो आणि इकडचा बी जिथं ऍक्सिडेंट झाले एक्झॅक्ट ते पण दिसतं. तर पॉर्शे कार एवढ्या जोरात होती की म्हणजे प्रत्येकाच्या तोंडात एकच होतं की हा एखाद्याला ठोकला तर मरूनच जाईल, आणि नेमकं तेच झालं. एवढ्या जोरात आवाज आला की म्हणजे आम्ही ती पोरगी एवढ्या लांबून आम्ही उडताना बघितली. आता ती न्यूजला पण बघा 15 फूट उडली म्हणतात ना, खरंच ती तेवढी उडलीच होती. तर दिसले आम्हाला ते लगेच. तर आम्ही काय 20-25 सेकंदात तर लगेच पळत गेलो असेल तिथं. पाहिलं पोरगी काय मेली होती, पूर्ण हात वगैरे पूर्ण बँड वगैरे झालता, तिचा तोंडावर मार वगैरे लागला होता. तर पब्लिक मध्येच कुणीतरी तिच्या अंगावर काहीतरी टाकलं होतं, ते रक्त वगैरे दिसावं नाही म्हणून. आणि पोरग बी तिथं स्विफ्ट पशी मेलं होतं. मेलं म्हणजे जिवंत होता, त्याचे डोळे वगैरे बाहेर आलते. तर मग पुढं गेलो, आम्ही बघितलं की त्याची पॉर्शे पूर्ण ओपन फुटली होती, त्याची पॉर्शे बऱ्यापैकी पूर्ण एअरबॅग्स वगैरे बाहेर आले होते. तर बघितलं त्याचे 2 मित्र इकडे झाडाखाली थांबले होते एकदम पूर्ण भीतीने, आणि वेदांत अग्रवाल बी पब्लिक मध्ये पळायच्याच प्रयत्नात होता. आम्हाला त्यावेळेस माहित नव्हतं की तो वेदांत अग्रवाल आहे का ब्रह्मावाल्याचं पोरगा, असं काहीच माहित नव्हतं. त्यावेळेस आपण त्यांना म्हणजे पकडून मीच आणला की मग पब्लिकने काय ऐकलं नाही, पब्लिक मारायला चालू झाली. कोण बघणार आहे? 2 जण मारून टाकले त्याला, कशाला कोण बघणार आहे? त्याला मारणार यांनी मस्त मारून वगैरे झाला. नंतर ना मग लास्टला पब्लिक मधनं कळायला लागलं की हा ब्रह्मावाल्याचा पोरगा आहे, हा अग्रवाल आहे, असं आहे तसं आहे. मग तवा कुठंतरी मग ते थांबले सगळे गोष्टी. मग तेव्हा पोलिसांनी पहिला वेदांत अग्रवालला नेला, मग नंतर त्या 2 जणांना नेला पोलीस स्टेशनला. मग त्याच्यानंतर ना काही स्टेशनचं माहित नाही, पोलीस स्टेशनला काय आम्ही गेलो नाही, इथंच थांबलेलो होतो. म्हणजे बरेच जण आय विटनेसला होते इथं, म्हणजे आम्ही 7-8 जण धरून टॉनिक पशी पण भरपूर जण थांबले होते इथं पुढं. तर मग आय विटनेस तशी भरपूर आहेत. तुम्ही जेव्हा सगळ्यात आधी वेदांतला पकडलं, वेदांत अग्रवालला, तेव्हा त्याचं काय म्हणणं होतं आणि त्याची स्थिती कशी होती? त्याचं काय म्हणणं नव्हतं, आणि त्याची स्थिती म्हणजे काय आहे, नशेतच. त्याला कळतच नव्हतं किती जण मारत ते आणि किती लागते आपल्याला आणि किती काय होते, काय त्याला घेणं देणंच नव्हतं. नशा होती त्याच्या अंगात पूर्ण, त्याला काहीच वाटत नव्हतं, त्याला काही कळत बी नव्हतं काय लागते का नाही लागते. सोबत किती जण होते त्यावेळेला? गाडीत किती लोक होती? होते ना ते 3-4 जण होते मॅक्स, तो एकटा तर नव्हताच. त्यांचं काही म्हणणं होतं त्यावेळेला? त्यांचं काय म्हणणं नाही, ते 2 जण एकच की वेदांत गाडी चला रहता, हम नाही चला रहते भैया, हमें मत मारो, असं तसं म्हणजे हे पब्लिकला बोलत होते तसं. ते दोघं कोण होती? म्हणजे मुलं होती, काय मुली एवढं होती? सांगता नाही नाही म्हणजे येत. मुलं होती की मुली होती का? मुलं त्याचे फ्रेंड्सच असेल कोणतरी, ते बाकीचं माहित नाही की गाडीत किती जण होती, मुलं मुली कोण कुठं पळाला असेल का काय, हे असं नाही सांगू शकत. ते होते तेवढे. पोलीस किती वेळात आले आणि पोलिसांनी आल्यावर सगळ्यात आधी काय केलं? हा, पोलीस 1-1.5 मिनिटात तर लगेच आली, कारण की इकडे जवळपास काहीतरी त्यांचं काम असेल. आणि लगेच आल्यावरती मग काय ते जे ऍक्सिडेंट झालेले आहेत पहिलं त्यांना बघितलं, आणि लगेच मग काय मीच वेदांत अग्रवालला आणून मेन साहेबांसमोर दिला, आणि लगेच साहेबांनी त्याला गाडीत टाकून घेऊन गेले, आणि त्या दोघांना बी लगेच घेऊन गेले. पहिलं पोरीला एका रिक्षामध्ये टाकून दिला आम्ही. पोलिसांचं काही म्हणणं होतं त्यावेळेला? तुमच्याशी काही संपर्क केला पोलिसांनी किंवा तुम्हाला काही सांगितलं? नाही असं काहीच नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात किंवा पोलीस स्टेशनमध्ये नंतर काय झालं त्याची काही कल्पना? पोलीस स्टेशनला नाही गेलो, कारण की इकडे ऍक्सिडेंट झालता, इथलेच गडबडीत होतो. एवढं काय पोलीस स्टेशनला जायला जमलं नाही, आणि कोणी गेलो पण नाही, कारण की बऱ्यापैकी आय विटनेस होते इकडे, त्यांना आय विटनेस द्यायला तिकडे. वेदांतला जेव्हा पोलीस घेऊन जात होते त्यावेळेला तरी तो काही बोलला किंवा कोणाशी फोनवर बोलत होता किंवा काही ऐकण्यात आलं तुमचं? नाही, तो नव्हता बोलत. त्याचे 2 मित्र आहेत ना जी नेली, त्याच्यातला एक ब्लॅक शर्ट वाला चांगला फोन वगैरे वरती बोलत बसला होता गाडीतच. घाबरलेला होता तो पण भरपूर, पण फोन वगैरे चालू होते त्याच्या गाडीत बसल्यावर. कोणाशी बोलत होते किंवा काही कल्पना? एवढं नाही सांगू शकत. निश्चितच तर पाहिलं की कशा प्रकारे हा अपघात झाला. वेदांत जो आहे तो नशेत होता, मात्र रिपोर्टमध्ये तसं काही आढळलेलं आलं नाही. अजून रिपोर्ट येणे बाकी आहे, त्याची वाट पाहिली जात आहे. मात्र पोलिसांचा तपास जो आहे तो अजूनही सुरू आहे. कॅमेरामॅन मंगेश आंबरेसह दीपेश त्रिपाठी, मुंबई तकसाठी, पुणे.